काही स्वप्न अशी असतात जी पूर्ण व्हायला अनेक वर्षांचा संघर्ष, मेहनत आणि संयम लागतो. आणि आज तसंच एक सुंदर स्वप्न पूर्ण झालं, आमच्या आत्यांचं स्वतःचं नवीन घर. आणि मित्रांनो, मी आहे चैतन्य दांडगे आणि वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईफ जर्नी. आणि आज मी आलेलो आहे माझ्या आत्याच्या गृहप्रवेश सोहळ्याला, म्हणजेच घरभरणीला. आणि आजचा दिवस आत्यासाठी खूप खास होता. सकाळपासूनच सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. नवीन घराची सजावट, पूजा, तयारी, प्रत्येक गोष्टीत आनंद भरलेला होता. आणि मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता नवीन घरी आणि आता पूजा होणार आहे आणि मग गृहप्रवेश. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मेणबत्त्या लावल्या आणि घराची पूजा केली, फुलं टाकले. गृहप्रवेश करण्याआधी सगळ्यांनी दर्शन घेतले दरवाजामध्ये. आणि चला आता रिबीन कापायची वेळ झालेली आहे आणि रिबीन कापली आणि चला आता गृहप्रवेश झाला. सगळे नातेवाईक एकामागून एक येऊ लागले. हसणं, गप्पा गोष्टी, फोटो, व्हिडिओ, घरभर आनंदाचं वातावरण पसरलं होतं. नवीन घरात पहिलं पाऊल ठेवताना आत्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यातील समाधान पाहून मन भरून आलं. आणि गृहप्रवेश झाल्यानंतर सगळेजण बसले आहे नातेवाईक घरामध्ये. मित्रांनो, ही आहे पहिली रूम आणि ही आहे दुसरी रूम. आणि चला आता कार्यक्रम चालू होतोय. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यांनी फुलं वाहून दर्शन घेतले. दोन्ही हाताने फुलं व्हायची कधी एक फुलकं टाकत नाही पण दोन्ही हाताने. आज आपण लोखंडे परिवाराच्या गृहप्रवेश या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहोत. आणि आता आपण त्यांच्या कल्याणासाठी आपण तथागत भगवान बुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. आज गृहप्रवेश तिच्यामुळेच एवढं काही घर समजा आम्हाला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. आणि तिचे लेकरं लहान आहेत अजून, तिची वस्तू तयार झाली. मी खरंच तिचं अभिनंदन करते आणि कौतुक पण करते. तर त्यांची ही जोडी सुखाची राहो, त्यांना सदा मंगल हो, कल्याण हो त्यांच्यावर. मी आज त्यांना मी आशीर्वाद देते. नवरा तिच्या पाठीमागं दुखी सुखी नवरा आहे, पण तिनं आज पुरुषासारखी ती त्याच्या पाठीमागं उभी. एखाद्या समजा रमाबाईनं बाबासाहेबाला जेवढी साथ दिली ना, तेवढी आमची विमल नवऱ्याला साथ देते. तर तिला खूप मी मनापासून मी तिचं अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते.
मित्रांनो, कार्यक्रम झाला आहे आता आणि आता वेळ झाली आहे खीर प्यायची. सगळ्या नातेवाईकांना जेवण्याच्या आधी खीर वाटली आणि मी पण पिली. सगळ्यांनी पिली. खूप छान झाली होती. मित्रांनो, खीर पिल्यानंतर ज्यांनी सगळ्यांनी गिफ्ट्स आणले होते ते सगळे देत होते आणि मी फोटो व्हिडिओ घेत होतो आणि जास्त काही बोलत नाही. आता सायलेंट व्हिडिओ राहील. निघला का रे? तुमचं बरबरा टाके समजला चढायचं मित्रांनो, खूप काही इमोशनल मोमेंट झाले व्लॉगमध्ये आणि त्या मोमेंट्समधला हाही एक मोमेंट होता. मित्रांनो, गिफ्ट्स वगैरे दिले आणि इकडे एक कुंकू लावायचा कार्यक्रम चालू होता मागच्या घरामध्ये. आत्तू सगळ्यांना कुंकू लावत होत्या, जे पण आले होते त्यांना. आणि पुढच्या घरात चालू होतं जेवण्याचा कार्यक्रम. पुढच्या घरात पंगत बसली होती, सगळे जेवण करत होते. व्हिडिओ आणि आता वेळ झाली होती जेवणाची. आत्ता सगळ्यांना खाऊ घालत होत्या आणि मग बारी आली, आम्ही पण बसलो होतो जेवायला. जेवण्याची बारी आली आणि भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.